विधी आपण या ठिकाणी करूया आणि एक विशेष सूचना यजमानांच्या बोलणार। इथे मी विधी करायला आलेलो आहे, तुम्ही पण तुमचं काम अवश्य करा। ओके, सगळ्यांना ही कल्पना आहे। अंकुर दादा तुम्ही लक्ष द्या, मला एक सांगा, तुमचे होणारे सासरे त्या ठिकाणी आमचे सोनवणे साहेब सांगू शकतात आणि गेल्या आठवड्यात कसे आहात, बरे आहात का तुम्ही म्हणायचं हो बरे। त्यांची मुलगी ती खूप गोड आहे आमची प्रज्ञाताई, अशा प्रज्ञाताईचं आज ते दान करतात ते आणि काही क्षणानंतर दादा आधीपासूनच पाठीमागून जाऊन बसले, त्यांना माहिती आहे की त्यांच्यासाठी त्यांची ही छोटी ताई म्हणजे आमची प्रज्ञाताई किती लाडकी आहे, त्यांना चांगलं माहिती आहे आणि आज त्यांचं हृदय काढून देणारे लक्षात घ्या। इतक्या महत्वाचा विधी आपण आरंभ करतोय। सर दोघांनी डोळे बंद करा। क्षणभर आपले गुरु महाराज यांचं स्मरण चिंतन मनामध्ये या ठिकाणी आपल्याला करायचंय। श्री गणेशाय नमः, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि प्रभ, ओम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवाय स्मरे धूनरिकाक्षं कायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः। यजमान काले दिनकर्णं स्वस्ति न इन्द्रो वृद्धजलवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति अरिष्टानेभिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ताई आपण हाताला हात लावा। नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम वीराय नमः, ओम भगवानाय नमः, ओम मंगलनाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। सर आपल्याला कल्पना असेल कुठल्याही धार्मिक कार्याला आरंभ प्रत्येक देवाला दोघांनी वाकून नमस्कार करा। आपली कुलस्वामिनी कुठली? अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु। हस्ते जलमादाय विनायकं गुरुं भानो ब्रह्म विष्णु महेश्वरान् सर्वकार्यार्थसिद्धये विष्णुस्तु दावारो नक्षत्रं विष्णुरेव च। आपल्या गोत्राचं उच्चारण करा। आपलं गोत्र काय? हा, गोत्र विचारल्यानंतर आपण काय बायकोकडे बघतो, बरोबर आहे ना? डिपॉझिट आहे ते। हो, ते डिपॉझिट ते नंतर आलेले पण काही माझे जिजू पण आहे, भाऊ पण आहे, पण सर्व आमचे वयामानाने द्यावं लागतं। आता कसं वयामानाने? बरं, म्हणायचं काश्यप, ज्यांना कोणाला गोत्र माहिती नसतं त्यांनी सगळ्यांनी काश्यप गोत्र हे लक्षात ठेवायचंय। ओके, जसं बँक बॅलन्स आहे दीपक बापूराव सोनवणे म्हणायचे वर्मणः सपत्नीकः यजमानो अहम मम प्रज्ञा
प्रज्ञा प्रज्ञा नाम्नी नाम्नी कन्यकायाः कन्यकाया विवाह विवाह अंगभूतम अंगभूत आगतम आगतम वरम वरम कन्यार्थिनम कन्यार्थम गृहागतम विवाहकर्म वरम वरम मधुपर्केन मधुपर्केन अर्जयिष्ये। साधु साधु भवानास्ता भवानास्ता मर्ज त्यांना पुढे हो कळालं ताई पुढे या भवानास्ता भवानास्ता मर्ज मर्च इख्यामो इख्यामो भवंतम भवंत बघा अंकुर दादा ज्या वडिलांनी ज्या बाबांनी आपल्या प्रज्ञाचं पालन पोषण एका मुलाप्रमाणे केलं, ज्या आई साहेबांनी 9 महिने पोटामध्ये वाढवलं, त्यांच्या घरातला आनंद चैतन्य सुख समृद्धी जे तुम्हाला देतात ते तुमच्या समोर हात जोडून उभे. विचार करा, तसं बघायला गेलं तर आपण हात जोडले पाहिजे, पण ते आई बाबा हात जोडून उभे कशासाठी? कारण की ह्या ठिकाणी ते तुमच्या समोर तुमची आज्ञा वागतात. जसे तुमचे आई वडील आहे तसे हे मुलीचे आई बाबा पण आहे, आणि लग्नानंतर हे सुद्धा तुमचे आई बाबा होणार आहे. तरी ते आई बाबा जावाई समोर हात जोडून कशासाठी उभे? कारण की ते तुम्हाला इतका आदर देतात, एवढं प्रेम देतात, कारण की त्यांना माहिती आहे माझा काळजाचा तुकडा आज आम्ही तुम्हाला सोपवतोय. लक्षात घ्या, कारण की ते तुम्हाला त्यांनी आता अशी प्रार्थना केली, ह्या ठिकाणी हे वरराजा आम्हाला तुमचं पूजन करायचंय, आम्हाला तुमचे पाय धुवायचे, तुम्हाला एक हार अर्पण करायचा आहे, तुम्हाला आज आम्ही नमस्कार करणार आहे. तुमच्या जे तुमचे चरण आहे, तुमचे जे पाय आहे, त्या पायावर आज डोकं ठेवून आम्ही तुम्हाला नमस्कार करणार आहोत, असं ते तुमची प्रार्थना करतात. कारण की तुम्ही आज अंकुरजी नसून साक्षात विष्णू स्वरूप तुम्ही आज नारायण आहात. या ठिकाणी जावईंनी आज्ञा दिलेली आहे, या ठिकाणी जावईंनी आज्ञा दिलेली आहे. जावईंचा हात पकडायचा आहे, सिंगल चेअर जी आहे त्या ठिकाणी जावईंना उभं करायचंय सर, आणि आपण आपल्या जागेवर निघून जायचंय. सावकार जागेवर जा, उभंच राहा, उभंच राहा. अन्य स्त्री स्त्री ब्राह्मणाजो दोहा ओम माधव्यं बालं प्रक्षाल्य अनन्तरं वामवादं प्रक्षालयते वशीयमे आद्याय विराजो सर्वहा. लक्षात घ्या, हा एक दिवसच आपला असतो, म्हणजे काय दिवसाचा. ओम गस्तिकं विलिखिय कुली तुला मागे होऊन असतात, कुली फोटोग्राफर आपल्या आठवणी झाले सांगून पटकन मागे होऊन जायचं. एक फोटोग्राफर 4 दिवसांनी मुलगी मध्ये आले. ओम गस्तिकं विलिखिय दुर्देना इंद्रो रुद्रवा वक्रिना भूगा विश्ववेदा वरिष्ठदेवी स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. गस्तिकं विलिखिय त्याच्यावर प्रेस करणार की ठेवून त्याच्या मुलीला असं काय टाकून असं दाबायला लावलं, असं दाबायला पूर्ववत द्वितीय ईश्वरः ओम रेक्मो विद्यमानानां मुदीलां विदासते वमद्भिपविशति अर्भु अर्भु अर्विणः प्रतिवृन्नामे. ओम आमागण्यजदा दत्तो द्विजवर्षदा ब्रह्मा गुरुप्रियं प्रजानां अधिपतिं पशूनां वरिष्ठिं तनूनां विराजकाय स्वाहा. गोविन्दाय नमः. मधुवर्गो मध्यमे मधुवर्गो मधुवर्गो मधुवर्गः. ओम प्रतिवीयता प्रतिवृन्नामे. ओम विकलस्य द्वा दक्षुगा प्रतीक्षे देवस्वा रविणो प्रसवेश्विनोर्बाहुया विष्णु हस्ताभ्यां प्रतिवृन्नामे. माऊली थोडं ताळ बसा ना. नमस्यायान श्रीदत्ता वितंदते निकृंतामे. ओम नमः शावाजायान श्रीदत्ता वितंदते निकृंतामे. अनामिकां गुष्ठे जत्रे निरुक्षे जत्रे प्राजनादि. ओम जन्मदो
गुरुव्यं परमगुरुभवनादियं हमदनो मदप्रेण परमेण रूपेण नादेन परमगुरुव्यं नादोसानीते. अंकुरजी आपल्याला ते अर्थ का करतोय अर्थ सांगणार आहे. हा ठेवा फोटो काढला ना फोटोला लागला सर्वं वा प्राश्रियात लोहिताकुसा लोहिताकु गोपाला मंदिरावे प्रणवोचन्ति कृष्णा भजन्मरिष्ठा. तर आपलं नाव दीपक ना आपण म्हणायचे दीपक टाकून द्या क्रॉस मध्ये टाकून द्या उभं राहा दोघांनी. ओम दुलथा किमिला होया कुंडवया केशवकर्णाभ्यां भूया सम्मा चंद्रयादावन्यन्ते स्वाद्योवनसा. वस्त्रावरती अक्षर हात जोडा आपण अंकुराला. हा पुष्पमालिका समर्पणम. पाठीमागचा चेअर काढलेला आहे हा बसू नका. ओम श्रद्धाये कामाय इंद्रियाय पुष्पमालिका समर्पयामि. सासूबाईंना राग नको म्हणून त्यांच्याकडे उच्चरीला का दिला. ताई तिकडे बघा फोटोग्राफरकडे बघायचं बघा देताना किती गोड स्माईल होता ताईची माझ्या. अति गोड. ओम करणामध्ये हो करणं भूयात वरस्वरूपिणी नारायण माधुपदी धूरवंदन धूरवदन धूर्वान धूर्वदिदन धूर्वदन वयं धूर्वाम वरस्वरूपिणी नारायणाय स्वाहा. ओम ज्ञानाय स्वाहा. नमः वरस्वरूपिणी नारायणाय नमः. नैवेद्यं निवेदयामि. आपण सर्व हिंदू आहोत. बसवलं का नाही हात जोडून तुमची आज्ञा घेतली. तुम्हाला जागेवर बसवलं धर्माचं आसन दिलं तुमचे पाय तुमचे ते कालवायला सांगितलं आणि खाली स्टीलची वाटी होती का कासाची वाटी होती. सासऱ्यांनी तुम्हाला आढळलं म्हणजे तेवढं प्रेम त्यांनी आढळलं मला काहीच म्हणायचं नाही पण माऊलीच्या काशाच्या वाटी हे दोन विशिष्ट बोटच टाकायला लावले आणि ते एकत्रित करायला लावलं. आणि त्यावेळेस जावई बापू लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस घरी येतात तर मुलीचे आई बाबा जावईंना नमस्कार करतात का वाकून मुलाची आई सांगा हो करतात. म्हणजे आता लग्न झालं सुरुवातीच्या पिरियड मध्ये म्हणजे कधी असं होतं मीच सांगतो करू द्यायचा राईट. माऊली लग्न झाल्यानंतर त्यावेळेस मुलगा म्हणतो ए प्रज्ञा माझी तुमच्या दोन्ही पायांवर डोकं ठेवून नमस्कार करतीलच कारण की यामध्ये जो विष्णू स्वरूप जो नारायण कोणीही फुलं टाकताना असे बोलतात आणि असं फुलं घेतले
आपली कुलस्वामिनी कुठली तिथं स्मरण करायचे काही आपली कुठली मस्तीच्या Go!
सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले प्रार्थना होती 7 जन्माची भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला पूर्तता झाली सोन पायाने आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे तू एका नजऱ्याने केसात मारणे थोडं मोठ्याने बोला. ओम ओम परस्परम परस्परम समंजेथा. म्हणजे आ प्रज्ञाताई, अंकुरदादा आणि मुलाचे आई बाबा लक्ष ठेवा. या ठिकाणी ते मुलीचे बाबा असं म्हणतात ते परस्परम समंजेथा म्हणजे एकमेकांनी एकमेकांकडे प्रेमपूर्वक बघा, आदरपूर्वक बघा. कारण की अंकुरदादा तुम्हाला कल्पना नसेल, आमच्या सोनवणे सरांना माहिती आहे. दिदी आधीच्याकडे बघा. मुलाकडचे मुलीकडे येतात, मुलीला बघण्याचा कार्यक्रम होतो. तुम्हाला कल्पना आहे का पूर्वीच्या काळी मुलीला काय काय प्रश्न विचारले जात होते? तुमची आई, तुमचे बाबा, मावशी, मामी मुलीला मुलीला बघायला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी पूर्वीच्या काळी काढून तिचं नाक सरळ आहे का, बरोबर आहे का नाही, असे प्रश्न विचारले जात होते. ती बोबडी तर बोलत नाही ना, तिला व्यवस्थित चालता येतंय का, थोडक्यात निरीक्षण केलं जायचं दादा. मग विवाह निश्चित होतो. मग विवाह निश्चित झाल्यानंतर आपलं मूळ गाव कुठलं? हा, त्या मूळ गावावरून ज्यावेळेस तुम्ही थोडं राहू द्या ताई. हातामध्ये मंगळसूत्र घ्यायचंय आपण, गुरुजी देतील तसं ते पकडायचंय आणि श्लोक ओम मांगल्य मांगल्य तंतुनानेन तंतुनानेन मम जीवन हेतुना कंठे बद्धामि सुभगे त्वं जीव शरदा शत. प्रज्ञाताई या मंगल नमो
उपविष्टोऽसि हव्यसो दानहरितधाम सिद्वरज्योतिः समुद्रोऽसि विश्वव्यचा आजोस्ये. आज आमचे सोनवणे सर आणि सौ सोनवणे ताई आपण जो श्वास आतमध्ये घेतोय आणि बाहेर सोडतोय, आपण जो श्वास आतमध्ये घेतोय आणि बाहेर सोडतोय त्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. ते ब्रह्म मुहूर्तावर आपली ताई जन्माला आली तो दिवस आठवण्याचा प्रयत्न करा. बघा, डॉक्टर साहेब सांगताना सुद्धा काय सांगताय? डॉक्टर पण असं म्हणतात की अहो दीपकजी, अहो सोनवणे सर, तुमच्या घरी एका लक्ष्मीचं आगमन झालं, मुलीचं आगमन झालं असं नाही म्हणत, एका लक्ष्मीचं आगमन झालं असं सुद्धा ते डॉक्टर म्हणत असतात. आणि खरंच ज्या दिवशी आपण एका मुलीला जन्म देतो त्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते, सुख समृद्धी भरभराट होते, आनंद घेऊन येत असते, ती मुलगी असते. लक्षात घ्या, सोनवणे ताईंनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या द्वितीय कन्येचा चेहरा बघितला असेल, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या छातीशी कौताळला असेल. ताई, आमच्या प्रज्ञा ताईला ते दिवस आठवण्याचा प्रयत्न करा. वडील तर वडील असतात हो. सोनवणे सरांना कळायला त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या कानावरती गोष्ट येते की अहो साहेब, तुम्ही एका लक्ष्मीला जन्म दिलेला आहे. आणि तेव्हापासून त्या वडिलांचे स्वप्न सुरू होतात की एका मुलीला मी जन्म दिलेला आहे. अहो तुम्ही खरंच एवढे भाग्यवान आहात, तुम्हाला सुद्धा कल्पना नसेल. मुलीचा जन्म झाल्या वडिलांच्या मनामध्ये पहिला विचार येतो की एक ना एक दिवस ही मुलगी माझी सोडून सासरी जाणार आहे. हे परक्याचं धन आहे. तरी ते बाबा, तरी ते वडील त्या मुलीचं पालन पोषण एका मुलाप्रमाणे करत असतात. लक्षात घ्या, आमच्या सोनवणे सरांनी आपल्या मुलीला सगळ्यात पहिल्यांदा गळ्यावर घेतला असेल, एखादी खेळणी आणून दिली असेल, चॉकलेट आणून दिली असेल. गावाकडे यात्रा भरते, त्या यात्रेमध्ये आपण आपल्या मुलीला खांद्यावर बसवून ती यात्रा मिरवतो. ते दिवस आठवा, कारण की ती परी आज तुम्हाला सोडून जाणार आहे. लक्षात घ्या, सासरी जाणार आहे. लक्षात घ्या. अंकुर दादा, मुलाचे आई बाबा, आपण लक्ष द्या. अंकुरजी, तुम्हाला माहितीये का, मुलीचा स्त्रीचा जन्म हा 3 वेळेस होतो दादा. महिला 3 वेळेस जन्माला येते. सोनवणे सरांना मी काही जरी बोलायला गेलो तर म्हणतात बायकोच्या हातात आहे, बायकोच्या हातात आहे, बायकोच्या हातात आहे. योग्य आहे, चांगली गोष्ट आहे. तर 3 वेळेस जन्म महिला कशी घेते? तर पहिला जन्म तिच्या आई बाबांकडे ती जन्माला येते. आणि दुसरा जन्म म्हणजे तिचा विवाह. लक्षात घ्या. अंकुर दादा, तुम्ही म्हणाल गुरुजी काय बोलताय? अरे तो विवाह आहे, तो आनंदाचा क्षण आहे, आणि तो जन्म सांगतो. अंकुरजींना मी म्हणतो, तुमचे आई बाबा, तुमचे काका काकू, तुमचे मामा मामी, तुमच्या सर्व बहिणी भाऊ तुम्ही सोडून तुम्ही घर जावाई होणार का? मला उत्तर द्या. होणार का? नाही होऊ शकत. पण बघा, आमची ताई, आमचे आई वडील, तिचा प्रिय भाऊ, तिची मोठी बहीण, या सर्वांना सोडून आज ती तुमच्याकडे येते. हा दुसरा जन्म नाही तर काय? हा दुसरा जन्म आहे महिलेचा. कारण की आमच्या सोनवणे साहेबांनी त्यांच्या दोघा मुलींना कसं सांभाळलेलं आहे. जसं एका मुलाचं पालन पोषण करतो ते वडील, तर हाताला फोड येतो
त्या घोड्याला जसं आपण जपतो अंकुराला, तसं त्यांनी त्यांच्या मुलीला जपलेलं आहे आणि अशी मुलगी आज तुम्हाला ते देत आहे. लक्षात घ्या. तिसरा जन्म मुलीचा ज्या वेळेस ती एका बाळाला जन्म देते दादा, तो तिसरा जन्म असतो महिलेचा. लक्षात घ्या. आजकाल मी ऐकतो, आपण सर्व ऐकतात, वंशाला दिवा पाहिजे, इस्टेटीला वारीस पाहिजे, मुलाला जन्म द्या. सौभाग्य लागतं. लक्षात घ्या. मुलीला जन्म देण्यासाठी सौभाग्य लागतं. मुलीचा जन्म झाल्या वडिलांची बाबांची प्रगती होते, सुख समृद्धी भरभराट होते आणि तीच मुलगी ज्या दिवशी आपल्या आई बाबांना सोडून सासरी जाते, तेव्हा सुद्धा आपल्या आई बाबांना एवढं पुण्य देऊन जाते, एवढं पुण्य देऊन जाते दादा, तेवढं पुण्य कुठलाच मुलगा देऊ शकत नाही. एवढं पुण्य एक मुलगी आपल्या आई बाबांना देत असते. लक्षात घ्या. आलेले असतात आणि ते बाबा घरी आल्यानंतर ज्यावेळेस त्यांची लाडकी प्रज्ञा, त्यांच्या घरातली ती परी ज्यावेळेस ती बाबांना म्हणते, अहो बाबा तुम्ही आज खूप दमून आलेले दिसतात, थांबा बसावी तुमच्यासाठी छान चहा बनवते. त्यावेळेस त्या बाबांना एवढं छान वाटतं, ते बाबा ते वडील सर्व विसरून जातात. तिने सोनोने परिवारामध्ये जन्म घेतला आणि ह्या जन्मामध्ये आता ती देवरेंची सून म्हणून जाते. कारण की आई बाबांचं काही ऋण राहिलं असेल म्हणून ती आई बाबांचं ऋण फेडण्यासाठी आता ती देवरे परिवारामध्ये जाते. लक्षात घ्या. हे मी नाही बोलत आहे. विचार करा, ज्या घरामध्ये ती लहानशी मोठी झाली, आई बाबांनी मामा मामी काका काकूंनी सर्वांनी तिच्यावर प्रेम केलं. अशा सर्व प्रेम करणाऱ्या व्यक्तींना सोडून असती तुमच्या घरी येऊन तुमच्या आई वडिलांची सेवा करणार आहे. हे काय, हे कसले गुण आहे, हे शास्त्र काय सांगतंय? म्हणून असं म्हटलंय, मागच्या जन्मामध्ये मोठं अनन्य साधारण महत्व या कन्यादानाला सांगितलेलं आहे. अंकुर दादा, अंकुरजी, दीपक सोनवणे साहेबांकडे तुम्ही त्यांचं हृदय जर मागितलं, सोनवणे साहेबांकडे त्यांचं हृदय जरी तुम्ही मागितलं, ते तुम्हाला हृदय सहज काढून देतील. पण ज्यावेळेस मुलीचं दान याचा विषय येतो, त्यावेळेस मुलीच्या वडिलांना किती यातना होत असतात ते फक्त आणि फक्त मुलीचे बाबाच सांगू शकतात. लक्षात घ्या. आता बघा, मुलीचा कन्यादानाचा संकल्प आपण आरंभ करूयात आणि माझ्या सोनवणे सरांनी त्यांच्या जीवनामध्ये दोन मुलीला जन्म दिला आणि दोन्ही मुलींचा कन्यादान करण्याचा योग सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. याच्यापेक्षा जीवनामध्ये कुठलीच मोठी गोष्ट नाहीये. लक्षात घ्या. नक्षत्रम विष्णुरेव च योगश्च वर्णं चैव सर्वं विष्णुमयं जगत्. आपल्या गोत्राचं उच्चारण करा. म्हणायचे काश्यप गोत्रे कुले उत्पन्न, स्वतःचं संपूर्ण नाव घ्या. वर्मनः यजमानो अहम प्रज्ञा नाम्न्याः मम कन्यकायाः अनेन वरेण धर्म प्रजया उभयोः वंशयोः वंश वृद्ध्यर्थं तथा च मम समस्त पितॄणां निरति शयानंद ब्रह्मलोक
अवाप्यादि कन्यादान कल्पोक्त फला फला वाप्तये अनेन वरेण अस्याम कन्यकायाम उत्पादयिष्य मान संतत्याम दशपूर्वान् दशापरान् मांच एक विंशति पुरुषान् उद्धर्तुं शुभ विवाह श्री लक्ष्मी नारायण प्रीतये वरस्ते गोत्रोच्चार पूर्वक कन्यादान अहं करिष्ये। वरस्ते शिवा काश्यप गोत्राय प्रज्ञा नाम्नी इमां कन्यां यथाशक्ति सालंकृतां उपकल्पित उपस्कार सहितां प्रजापति दैवत्यां पुराणोक्त शतगुणीकृत ज्योतिष्ठोम अतिरात्र फल प्राप्ती कामा। अंकुर दादा आपलं गोत्र काय? आनंद वाटला म्हणायचे काश्यप गोत्राय अंकुर शर्मणे वराय भार्यात्वेन तुभ्य अहं संप्रदते। आता तुमच्या डाव्या हाताने ताईचे दोन्ही हात उचलून जावईच्या हातावर ठेवा. उजवा हात बाजूला करा. हा डाव्या हाताने उजवा घालू नका सर, उजवा बाजूला करा. बरोबर फोटोग्राफर ठेवा. बरोबर थांबा, ठेवून द्या. छान. आता माझ्याकडे बघा. यथाशक्ती सालंकृता. माझ्या शक्तीप्रमाणे मी माझ्या मुलीला सालंकृत केलेला आहे. दादा बाबा सांगा बरं, कधी मुलीचा चेहरा तुम्ही असा बघितलाय का? कधीच बघितला नसेल. आज आमची ताई साक्षात लक्ष्मी दिसते बघा. अशी लक्ष्मी देताना अंकु दादा तुम्हाला जाताना एक मेहुणीला पण बरोबर घेऊन जायचं. पण ताईचं लग्न झालंय, ती अक्कल सासू आहे. आणि रुखवत वगैरे काय खूप आपण मांडतो ते सर्व आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि मुलीची मम्मा मुलीची मावशी काय म्हणे, ही आमची प्रज्ञा कशी आहे, शतगुणीकृत 100 गुणांनी युक्त असलेली आमची ही परी आम्ही तुम्हाला देतोय. आई साहेब किती गुण आहे मुलीमध्ये? ते घाबरतात बोलायला. किती गुण आहे मुलीमध्ये? सर्व गुण संपन्न. मावशी किती गुण आहे मामी? आकडा सांगा. आकडा 100, 1001, 2001. किती गुण आहे? भरपूर नाही, आकडा बोला. 100. भाऊ उद्या घरी गेल्या बायकोचे एक गुण बाहेर येतात. आपलं काम काय? गळ्यातली माळ बाहेर काढायची. हरिओम हरिओम. अशी 100 गुणांनी युक्त असलेली आमची ही छान परी आम्ही तुम्हाला देतोय. पण 3 वचन तुम्हाला मात्र वडिलांना द्यायचे. काय मुली मला विचारतात, महिला विचारतात का हो फक्त गुरुजी महिला पुरुषांना 7 वचन असतात का? नाही. आता 3 वचन आहे का? बरं अंकुर दादा या ठिकाणी तुम्हाला सासऱ्यांना 3 वचन द्यायचे. ओम यस्त्वया धर्मः आचरितव्यः सः अनया सह धर्मे च अर्थे च कामे च त्वया इयं
नाती नाती चरितव्या. पहिलं वचन ते अंकु दादा म्हणा ओम ओम नाती नाती चरामी. चरामी. आता दुसरं वचन घ्या ओम ओम यस्त्वया यस्वया धर्मेच धर्मेच अर्थेच अर्थेच कामेच कामेच त्वया त्वया इयं इयं नाती नाती चरितव्या. चरितव्या. अंकुरजी दुसरं वचन द्या ओम ओम नाती नाती चरामी. चरामी. आता तिसरं वचन द्या पहिल्यांदी या काळातनं निघून घ्या ओम यस्त्वया यस्वया धर्मेच धर्मेच अर्थेच अर्थेच कामेच कामेच त्वया त्वया इयं इयं नाती नाती चरितव्या. चरितव्या. तिसरं वचन अर्थ ऐकूनच द्या. पहिलं वचन दिलं धर्मेच. धर्म म्हणजे मी मगाशी बोललोय दादा, धर्मामध्ये सर्व आलं. जिथे जिथे तुम्ही जाल, गडावर गेले, केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री, माझ्या मुलीला बरोबर घेऊन जा. भाऊ त्याच्याशिवाय काही नाहीये. आता सर्वस्व आई बाबा आणि माझी ताई. आपल्या हिंदू धर्मामध्ये माऊली जे जे सांगितलेलं आहे ते माझ्या मुली बरोबर तुम्ही पार पाडा असं पहिलं वचन दिलं तुम्ही. त्यांना मी नक्की पार पाडेल. ओके रिलॅक्स झाले तुम्ही? घाबरून गेले होते ना गुरुजी आता काय वचन घ्यायचं काय नाही. 31 जवळच आलंय. 31ला नाही का काय केलं ना आता उद्यापासून येणार मी रोज मंदिरात जाईल आणि त्याच दिवशी तो दुपारी 12 वाजता उठतो 1 जानेवारीला. तर हे पहिलं वचन दिलं. दुसरं वचन धर्म झाला. अर्थ म्हणजे गुरुदादा खूप महत्वाचा विषय पैसा. कालपर्यंत तुमचा जो काही पगार असेल, तुमची सॅलरी असेल, तुम्ही आई बाबांकडे देत होतात का? हो. किती गोड. उद्यापासून माझ्या मुलीकडे द्या. आई रागाने बघायला लागली, भाऊ लाईट खराब झाली, भाऊ आईकडेच पगार द्यायचा आहे, पण आर्थिक व्यवहार आमच्या मुलीला माहिती पाहिजे. उद्या जर तुम्हाला इगतपुरीला मोठं रिसॉर्ट घ्यायचं असेल, मोठी जमीन घ्यायची असेल, घरी गेल्या गेल्या मोठी जागवान घ्यायची असेल, तर व्यवहार माझ्या ताईला माहिती पाहिजे. हे दुसरं वचन दिलं. झाले का तुम्ही रिलॅक्स? आता तिसरं वचन धर्म झाला, अर्थ झाला. आता काम म्हणजे इच्छा. अंकुरजी यही निशाणा. इकडे तिकडे मुलींकडे बघायचं नाही आणि बघितलं तरी सांगायचं नाही. या शब्देला मुलांना जोरात काय हसू येते मला ते कळत नाही. सकाळपासून बघतोय पण आता ते मन मोकळे हसले. दुसरं वचन कबूल करून घेतल्यावर बघितलं तरी सांगायचं नाही. याचा अर्थ असा होतो अंकुरजी आपल्या मनामध्ये कुठलीही जरी इच्छा असली ती फक्त, आणि बघा बाबांना पण हसू आलं बघा, कुठलीही जरी इच्छा असली ती फक्त आणि फक्त माझ्या ताई साहेबांना माहिती पाहिजे. देणार वचन. मुलीकडे बघणार, मुलींकडे बघणार, एकाकडे म्हणजे कोणती? माझ्या ताईकडे. आणि बघितलं तरी सांगणार, बघणारच नाही. बघावर का म्हणा ओम. माईक तिसरं वचन महत्वाचं आहे, माईकवरच द्या. ओम ओम नाती नाती चरामे चरामी. रजत रूपेण अभिषेकम कुर्यात. यो शान्तिरन्तरिक्षको शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगलयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वको शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेति जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः. द्योः शान्तिरन्तरिक्षको शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वको शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेति
ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव गेले कोरले माझे तुझे, हे बंध जुळले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी. अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला. तुझा मनी वेदना कशी बोल कुठे जाऊ मला काही समजेना, साधेही घालते लाडकी तुला, जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा. बाबा थांबणारे तू, जाऊ नको दूर बाबा, थांबणारे तू बाबा. My dear sister you, DJ मानव. माझी ग तायडी तू, दीदी ग लाडकी तू, माझी जणू दुसरी आई. बहिणाबाई माझी ताई, माझी बहिणाबाई, लाडूबाई माझी ताई, बहिणाबाई माझी ताई. घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहिराच
यात्रेचा दिवस होता आणि आमच्या सोनवणे साहेबांनी तोच दिवस साधून ह्याच दिवशी श्री सौका प्रज्ञाताई आणि अंकुर दादा यांचा विवाह आज संपन्न होतोय. दोघांनी वाकून नमस्कार करा. दोघांनी बरोबर वाका. तसंच थांबा 10 मिनिटं. यशवंतजी हा रामकृष्ण. यशवंतजी आपण पाठीमागे या. ते राया उरलेल्या याच्यात टाकून द्या. ताई रेडी? ताई रेडी? ओम स्वाहा. स्वाहा ताई मी. ओम. आता दुसरी आवटी ताई. ओम स्वाहा. ओम स्वाहा. थांबा. आता उजवा सोडा. बघा तो मोठी बघा एक हुशार बघ. शूज खाली करा. एक नंबर. हा बरोबर. घ्या फोटो. अंकुर दादा हा
हरी ओम. चला ताई रेडी. ओम. ताई थोडं तिकडे सर किंचित बेटा. सर आपण पुढे या ना सर. ओम स्वाहा. ओम स्वाहा. प्रदक्षिणा कुर्यात. चला पुढचे भाऊ एक साइड घ्या. चला त्या ताईकडे द्या. खूप छान. या सर आपण मागे या. ताई रेडी. ओम स्वाहा. ओम स्वाहा. ओम. संत खाली बस. ओम स्वाहा. हरिओम. चला जे राहिलेले सर्व भाऊ पुढे या. पटकनी मागे या. ताई ताट उभी द्या. ताई 3 प्रदक्षिणा. स्वाहा. इदं भगाय नमः. सांगुष्ठ. सांगायती. अनगादांगायती. ताई 3 प्रदक्षिणा करताना कोण पुढे होतं? खाली बसा. 1 2 3 4 5. हरिओम. हरिओम. माईक जवळ पकडा. मी बोलतो तसंच बोला. माझी ताई रक्षाबंधनच्या दिवशी स्टेटस ठेवणार आहे. ताईला त्रास दिला तर खबरदार आमच्या ताईला त्रास दिला तर पाम क्रेमच्या बाहेर सुद्धा आवाज गेला नाही. खबरदार. बोला ते कारण काय तुझं नाव घेतलं ते कारण त्याचा आवाज बी निघून द्यायला. खबरदार आमच्या ताईला त्रास दिला तर नाही बोलायचं बाबड्या. मी बोलतो तसं. खबरदार जर आमच्या ताईला त्रास दिला तर असं म्हणायचं का? म्हणा नाही. नाही. कुठे म्हणा नाही. नाही. आमच्या बहिणीवर आमच्या बहिणीवर खूप प्रेम करा. खूप प्रेम करा. एवढं प्रेम करा. एवढं प्रेम करा. कधीही तिला कधीही तिला या 7 भावांची आठवण येणार नाही. अशा भावांची आठवण नाही. म्हणून आम्ही सर्व भाऊ म्हणून आम्ही सर्व भाऊ तुमचे दोन्ही कान तुमचे दोन्ही कान भेटो. त्यासाठी जवळ ठेवावं लागेल माझ्या ताईला. आणि ताईच्या हृदयते हृदयम दधामी मम चित्त मनुचित्तन्ते अस्तु. सांगा. मम वाचमेक मना जुखत्व प्रजापतिष्वा निवृत्तु मह्यम. ते तुम्हाला आता छान वाटत असेल. भव. आता मुलाच्या कानामध्ये सांगा. तो मुलं ताण बसलेला बघा. हा मला मार्केंडेय वत आयुष्यमान भव. आता सरळ उभं राहा आणि फोटोग्राफरांकडे बघा आणि स्माईल द्यायचा. परत घ्या. कॉपी घ्या एकदा. एक इंच. हा आई पुढे या. आई दोघांना साखर खाऊ घाला. एक या खांद्यावर एक या खांद्यावर. मग मुलाचं पण तोंड गोड करा. मुलाचं तोंड काय सगळं गोड झालेलं आहे. छान. आईला बसल्या बसल्या असं
सध्या खिश रे झालं का चला आई साहेब धन्यवाद चला दोघांनी उभं चालू ठेवा वर्षा वगैरे सगळं फोटोग्राफर अरे थोडी ऍक्टिंग सोडा थोडं व्यवस्थित काही वाट तसंच थांबा आता अर्धा तास आज्ञा संपादिनी तुभ्यां कन्या चैक पदे प्रवीण ताई पहिलं वचन तू घेते अंकुर दादा सकाळी आपण किती वाजता उठतात खरं खरं बोला 6 वाजता आई आपण किती वाजता ऐक आई प्रज्ञाताई उद्यापासून रोज सकाळी 5 वाजता उठावं लागेल झालं आता बाहेर गेलं आता सासर उठल्या उठल्या आई साहेबांना पहिला चहा मग राजे उठतील राजेंना दुसरा चहा सासरे वगैरे वगैरे त्याच्या दुसरं वचन शुद्धी शृंगार भूषा आई आता मेकअप शृंगार कोणासाठी केला गुरुजींसाठी आहोसाठी जर उद्या अंकुर तुला म्हटला ए प्रज्ञा आता तुला जसं आता दुःख आलं तर मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही जसं सुखामध्ये मी तुम्हाला साथ देणार आहे तसं दुःखात मी तुम्हाला साथ देईल असं तिसरं वचन घेते ताई तू मान्य म्हणा हो हरी ताई चौथा वचन उद्या घरी गेल्या गेल्या यज्ञातील कर्माने शोक्त स्वार्थ क्रमे तू उद्या घरी गेल्या गेल्या सासूबाई इकडे या सोप्यावर बसवायचंय आणि तू त्यांच्या चरणांजवळ बसून पाय दाबायचे पाय दाबता 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 काही बोलू नका ताई काय बोलू पाय दाबता दाबता काय करायचं काही बोलता का कमरेकडे बघायचं आणि म्हणायचं छाव्या इकडे द्या छाव्या इकडे असं म्हणायचं का पाय दाबणार का धन्यवाद ताई पाय दाबता दाबता आई साहेबांना काय विचारायचंय आई आपली कुलस्वामिनी कुठली पाचवं वचन देवरे परिवारामध्ये वंशाचा विस्तार होण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य तुम्हाला लागणार आहे ते मी अवश्य करेल आले लक्षात दोघांच्या हरी ओम दुःखंचैव सदारित्र्यं सुख हा ताई आता 6वी शपथ ताई समजा देवरे परिवारावर जर सगळ्यात मोठं दुःख येणारा माऊली मित्र असतो आहे ना आपले मित्र इथे तर ताई जसं मित्र संकटात धावून येतो तसं मी संकटात धावून येईल मी तुमचे धर्मपत्नी तर आहे पण आजपासून मी तुमची चांगली मैत्रीण आहे तुम्ही माझ्या ताईचे चांगले मित्र आहात म्हणून आजपासून किमान वर्षभर मोबाईल मधलं व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर
इंस्टाग्राम आणि काय असतं ते कमी करायचंय, एकमेकांकडे लक्ष द्यायचंय. ही साधू शपथ या ठिकाणी दायित्व घेते. आले लक्षात? मान्य म्हणा हो. ओम भद्र तुम्ही काही डाव्यात ते पुढे. ओम पती स्वंच मया स्वामी मह्यं देवै समर्पितः वंदनीय सदा मह्यं सखे सप्तपदा भव. या ठिकाणी तू 7 वर्ष तू स्वतः म्हणलेली आहे पतिस्पंचदत्ता स्वामी. आजपासून तुम्ही माझे कोण आहात? कोण? सर्व स्वामी कोण? स्वामी कोण? स्वामी अंकुला. हे अंकु, हे बंड्या, हे बच्चा, हे सोन्या, हे टिटू, हे बबड्या असं म्हणायचं नाही. आहो ताहो करायचं. नवऱ्याला अरे तुरे करायचं नसतं. माझी आई अक्षर ऐकले. चौरंगावर बसवणार, पटपट बोल. चौरंगावर बसवणार, ते बसतील. पाय धुणार हो की नाही? तीर्थ पिणार रोज. नवऱ्याने आपल्याला खूप प्रेम करावं, रोज तीर्थ आणून द्यावं. त्या आईची सेवा करा. कोणाची? आईची सेवा करा. कारण की ह्या माऊलीने ह्या दादाला जन्म दिलेला आहे. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये अंकुर आलेले आणि नंतर अंकुर उगवणारच आहे. तर म्हणून प्रत्येक महिलेने, प्रत्येक वधूने आधी आई 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 करायला शिका. जेवढं तुम्ही आईवर प्रेम कराल तेवढं आपले आहोत खुश. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी. आपुल्या रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी. आपुल्या रेशीम गाठी. मुक्याने बोलले गीत ते जाहले. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले. डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले. हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. खेळ हा कालचा आज कोण जिंकले. हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे, जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी. हो हो मिळावे तुझे तुला मी तुझ्या
तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा सुख है फुलले आजरे भरले घर हे आनंदाने मन हे गाते गीत तुझे ऐकना ला 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 प्रेम गीत छेडितो पुरात पारवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा बघुनी आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना ला 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 साथ ही तुझी जणू पुन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना चोरून लपडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम हात झाले दोनाचे चार आता राजा राणीचा बघा या नाही नेम साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना एवढी तब्येत बरी नाहीये तरी नटलाय सजलाय जोरदार